नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमचा विश्वासू अपडेट आणि आजचा विषय असा आहे की ज्यामुळे संपूर्ण देशातच नाही तर जागतिक बाजारातही खळबळ उडाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून जे काही सोनं आणि चांदीच्या बाजारात घडतंय ते पाहून सामान्य गुंतवणूकदारच नाही तर मोठमोठे एक्सपर्ट सुद्धा थोडेसे गोंधळून गेलेले दिसतायत. कारण कालपर्यंत जे दर आकाशाला गवसणी घालत होते तीच दर आज अक्षरशः जमिनीवर आपटताना दिसतायत. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपण बोलणार आहोत की ही घसरण संधी आहे की धोका. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीपर्यंत चांदी अशी धावत होती की जणू काही थांबायचं नावच नाही. प्रत्येक दिवशी नवा उच्चांक, प्रत्येक तासाला नवा रेकॉर्ड. आणि ज्यांनी खरेदी केली नव्हती ते फक्त स्क्रीनकडे पाहत बसले होते की आता तरी भाव खाली येईल का. पण आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतींमध्ये असा काही गोंधळ माजलाय की काही गुंतवणूकदारांना झोपही लागत नाहीये. कारण लाईफ टाईम हाय गाठल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच चांदी जवळपास 40% कोसळली आहे. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलत, 40% घसरण. आणि त्याचा थेट परिणाम भारतातही दिसून येतोय. MCXवर चांदीने जे उच्चांकी दर गाठले होते त्यानंतर अक्षरशः दररोज मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसतोय. एका दिवसात हजारो रुपयांची घसरण, काही वेळा तर एकाच सत्रात 2 ते 25 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. आणि त्यामुळे ज्यांनी वरच्या दरात खरेदी केली होती त्यांची चिंता वाढली आहे. कारण प्रत्येकाला एकच प्रश्न पडतोय की आता अजून किती खाली जाणार. मित्रांनो, चांदीचा दर एक वेळ असा होता की तो प्रति किलो 4 लाखांच्या पुढे गेला होता आणि लोक म्हणत होते की आता 5 लाखही दूर नाहीये. पण आज तीच चांदी 2 लाखांच्या आसपास फिरताना दिसतीये. म्हणजेच जेवढ्या वेगाने ती वर गेली होती त्याच वेगाने ती खाली येतेय. आणि हेच मार्केटचं खरं स्वरूप आहे. वर जाताना सगळे आनंदी, खाली येताना सगळे घाबरलेले. पण प्रश्न असा आहे की ही घसरण नेमकी का होतीये. अचानक असं काय बदललं की सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्या चांदीवर एवढा मोठा दबाव आलाय. तर यामागचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेलं राजकीय वातावरण. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा अणु कराराबाबत चर्चा सुरू झाली आहे. आणि हीच बातमी बाजारासाठी गेम चेंजर ठरली. कारण जेव्हा युद्धाचा, संघर्षाचा किंवा तणावाचा धोका कमी होतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीतून बाहेर पडतात. आणि सोनं चांदी ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जसा तणाव कमी झाला तसाच सोन्या चांदीवर विक्रीचा दबाव वाढला. यासोबतच दुसरं मोठं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती. गेल्या काही दिवसांत डॉलर इंडेक्स मजबूत झालेला दिसतोय. आणि जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोने चांदीसारख्या कमॉडिटीजवर दबाव येतोच. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात या धातू डॉलरमध्येच ट्रेड होतात. आणि डॉलर महाग झाला की इतर चलनांमध्ये त्यांची किंमत जास्त वाटू लागते. त्यामुळे मागणी कमी होते आणि दर घसरतात. आणि याच सगळ्याचा परिणाम आपण आज भारतीय बाजारात पाहतोय. पण इथेच गोष्ट संपत नाही. कारण या घसरणीमागे अजूनही काही महत्त्वाची कारणं आहेत जी आपण पुढच्या भागात सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण पुढचा भाग खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आता आपण थोडं खोलात जाऊन पाहूया की ही घसरण फक्त घाबरण्याची बाब आहे की यामागे एक नैसर्गिक मार्केट करेक्शन सुरू आहे. कारण मार्केट एक्सपर्ट्स असं म्हणतात की जेव्हा एखादी गोष्ट खूप वेगाने वर जाते तेव्हा तितक्याच जोरात करेक्शन होणं हे अगदी स्वाभाविक असतं. आणि मागील काही महिन्यात सोनं आणि चांदीमध्ये जी झपाट्याने तेजी आली होती ती थोडी जास्तच होती असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. विशेषतः चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर लिव्हरेज पोझिशन्स तयार झाल्या होत्या. म्हणजे कमी पैशात जास्त मोठी पोझिशन घेतली गेली होती. आणि अशा वेळी जेव्हा बाजार थोडासाही उलटतो तेव्हा छोटीशी घसरणही मोठ्या क्रॅशमध्ये बदलते. आणि सध्या आपण तेच पाहतोय. MCXवर चांदीच्या भावात जे मोठे स्विंग्स दिसतायत ते याच कारणामुळे आहेत. त्याचबरोबर सोन्याबाबत बोलायचं झालं तर सोनंही काही प्रमाणात खाली आलंय. काही दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम जवळपास 20,000च्या आसपास फिरत होतं आणि लोक म्हणत होते की आता सोनं कधीच स्वस्त होणार नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की त्या उच्चांकी स्तरावरून सोनं 4 ते 5 हजार रुपयांनी खाली आलंय. आणि त्यामुळे ज्यांना दागिने घ्यायचे होते, लग्नासाठी खरेदी करायची होती, त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी ठरतीये. पण गुंतवणूकदारांसाठी प्रश्न अजूनही कायम आहे की आत्ता खरेदी करावी की थांबावं. कारण बाजार अजूनही अस्थिर आहे. एक्सपर्ट्स असं स्पष्टपणे सांगतात की सध्या बाजार करेक्शन फेजमध्ये आहे आणि हा फेज अजून काही काळ राहू शकतो. काहींच्या मते मार्च नंतर पुन्हा एकदा नवीन सायकल सुरू होऊ शकते आणि त्यानंतर सोन्या चांदीत पुन्हा तेजी पाहायला मिळू शकते. पण तोपर्यंत संयम ठेवणं खूप गरजेचं आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ETF गुंतवणूकदार. कारण गेल्या काही दिवसांत गोल्ड ETF आणि सिल्वर ETF मध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली आहे. काही ETF तर लोअर सर्किटमध्ये अडकले होते. म्हणजे लोक विकायला तयार होते, पण व्यवहारच होऊ शकले नाहीत. आणि अशा वेळी गुंतवणूकदारांची घालमेल वाढते. पण दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर ETF अजूनही फिजिकल सोन्या चांदीपेक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि लिक्विड मानले जातात. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेणं टाळायला हवं. पोर्टफोलिओमध्ये सोनं चांदीचं प्रमाण किती असावं याबद्दलही एक्सपर्ट्स स्पष्ट सांगतात की एकूण गुंतवणुकीपैकी 10 ते 15% जास्त गुंतवणूक या धातूंमध्ये करू नये. कारण यांचा उद्देश प्रामुख्याने हेजिंगसाठी असतो. म्हणजे बाजारात मोठी घसरण आली तरी पोर्टफोलिओला थोडा आधार मिळावा. आणि जर सगळे पैसेच सोन्या चांदीत टाकले तर फायदा कमी आणि धोका जास्त होऊ शकतो. आणि म्हणूनच आजच्या घसरणीकडे फक्त भीतीच्या नजरेने न पाहता ती एक शिकवण म्हणूनही पाहायला हवी. कारण बाजार नेहमी वरच जात नाही आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गुंतवणुका देखील कधीकधी धक्के देऊ शकतात. पण अजूनही सगळं संपलेलं नाही. कारण पुढील भागात आपण पाहणार आहोत की भविष्यात सोनं चांदीचा ट्रेंड नेमका काय असू शकतो आणि सामान्य माणसाने यातून काय शिकायला हवं. आणि मित्रांनो, सध्या भारतात चालू असलेल्या लाईव्ह मार्केटनुसार आजचा गोल्ड आणि सिल्वर भाव पाहिला तर 24 कॅरेट सोन्याचा 1 ग्राम रेट सध्या 15,660 रुपये आहे. 22 कॅरेट सोनं 1 ग्रामसाठी 14,355 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 1 ग्रामसाठी 11,745 रुपये दराने ट्रेड होत आहे. जर 10 ग्राममध्ये पाहिलं तर 24 कॅरेट सोनं 1,56,600 रुपये, 22 कॅरेट सोनं 1,43,550 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 1,17,450 रुपये इतकं चालू आहे. तर 100 ग्रॅम बेसिसवर 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 15,39,800 रुपये, 22 कॅरेट सोनं 1,41,700 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 11,54,450 रुपये इतका दिसतोय. आता चांदीकडे वळलो तर आज चांदीचा 1 ग्राम प्राइस 285 रुपये आहे. 10 ग्राम चांदी 2,850 रुपये, 100 ग्राम चांदी 28,500 रुपये आणि 1 किलो सिल्वरचा आजचा लाईव्ह दर सुमारे 2,85,000 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत आज सोनं आणि चांदी दोन्हींमध्ये चढ उतार दिसत असून हे भाव दिवसात अनेकदा बदलू शकतात. त्यामुळे खरेदी किंवा विक्री करण्याआधी या लाईव्ह डिजिट्सकडे नक्की लक्ष द्या. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुढे काय? म्हणजे ही घसरण इथेच थांबेल का की अजून खाली जाण्याची शक्यता आहे? आणि भविष्यात सोनं चांदी पुन्हा तेजीत येईल का? तर बहुतेक एक्सपर्ट्स याबाबत एक गोष्ट मान्य करतात की ही घसरण जरी मोठी वाटत असली तरी ती सोनं चांदीच्या अंताची नांदी नाही. कारण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर अजूनही काही मजबूत सपोर्ट फॅक्टर्स आहेत. उदाहरणार्थ, जगभरातील सेंट्रल बँक्स अजूनही मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. जिओपॉलिटिकल अनिश्चितता पूर्णपणे संपलेली नाही. कुठे ना कुठे संघर्ष, आर्थिक मंदीची भीती, महागाईचा दबाव हे सगळे घटक अजूनही अस्तित्वात आहेत. आणि हेच घटक दीर्घकालीन काळात सोन्या चांदीसाठी सकारात्मक ठरू शकतात. मात्र शॉर्ट टर्ममध्ये अस्थिरता राहणार हे जवळपास नक्की आहे. कारण अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कडक मॉनिटरी धोरणाची शक्यता वाढतीये. व्याजदरांबाबत अनिश्चितता आहे आणि डॉलरची ताकद अजूनही टिकून आहे. त्यामुळे दरात चढ उतार होत राहतील. आणि अशा वेळी गुंतवणूकदारांनी सर्वात जास्त गरज आहे ती संयमाची आणि योग्य नियोजनाची. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर प्रत्येक घसरणीत घाबरण्यापेक्षा हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. पण जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर सध्या जास्त सावध राहणं गरजेचं आहे. कारण बाजार कोणत्या दिशेने जाईल हे सांगणं कठीण आहे. धन्यवाद.